स्कॉलरशिप examination, standard 7th, subject maths. Hello students, today we are talking regarding to the unit first, number work. So in previous video we have learned about even numbers, odd numbers, prime numbers. तर हे तीन कॉन्सेप्ट काल आपण पाहिले होते. म्हणजे कोणते? इवन नंबर्स, ऑड नंबर्स आणि प्राइम नंबर्स म्हणजे काय. नेक्स्ट पॉइंट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्राइम नंबर. तर या प्राइम नंबरची कॅरेक्टरिस्टिक काय आहे पाहूया. 2 इज द स्मॉलेस्ट इवन प्राइम नंबर. तर टू हा प्राइम नंबर आहे, पण तो कसा आहे? इवन प्राइम नंबर आहे. 3 इज द स्मॉलेस्ट ऑड प्राइम नंबर. तर 3 हा स्मॉलेस्ट ऑड प्राइम नंबर आहे. 101 इज द स्मॉलेस्ट 3 डिजिट प्राइम नंबर अँड 997 इज द लार्जेस्ट 3 डिजिट प्राइम नंबर. 101 सगळ्यात स्मॉलेस्ट प्राइम नंबर आहे, 3 डिजिट प्राइम नंबर. तर 997 हा लार्जेस्ट प्राइम नंबर आहे, 3 डिजिट लार्जेस्ट प्राइम नंबर. Between 11 and 100, there are 9 such prime numbers which remain prime numbers even after interchanging their digits. आता 11 to 100 मध्ये असे प्राइम नंबर्स आहेत की जरी डिजिट इंटरचेंज केले तरी ते काय राहतात? प्राइम नंबरच राहतात. 11, 13 म्हणजे उलट जरी केलं, 13चे उलटे म्हणजे कसं? 31. मग 31 सुद्धा प्राइम नंबर आहेत. 17, 31, 37, 71, 73, 79 and 97. There are 21 prime numbers between 101 and 200. म्हणजे 101 आणि 200 याच्यामध्ये किती प्राइम नंबर्स आहेत? 21 प्राइम नंबर्स आहेत. ते कोणते कोणते आहेत? दे आर 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197 and 199. कंपोजिट नंबर्स. आता प्राइम नंबर्स म्हणजे कळलं काय? आता पाहूया कंपोजिट नंबर. नंबर्स अदर दॅन 1 विच इज नॉट प्राइम नंबर आर कंपोजिट नंबर्स. आता पहा या ठिकाणी आता पुढे कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहेत कंपोजिट नंबर्सची. देर आर 74 कंपोजिट नंबर्स फ्रॉम 1 to 100. 1 to 100 मध्ये टोटल किती कंपोजिट नंबर आहेत? तर 74 कंपोजिट नंबर्स आहेत. 4 इज द स्मॉलेस्ट इवन कंपोजिट नंबर. 4 जसं आपण पाहिलं ना, 2 इज द स्मॉलेस्ट इवन प्राइम नंबर, त्याप्रमाणे या ठिकाणी 4 हा सगळ्यात स्मॉलेस्ट इवन कंपोजिट नंबर आहे. 9 इज द स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर विच इज अ स्क्वेअर नंबर. 9 हा स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर आहे आणि तो स्क्वेअर नंबर सुद्धा आहे. 10 इज द स्मॉलेस्ट 2 डिजिट इवन कंपोजिट नंबर. 15 इज द स्मॉलेस्ट 2 डिजिट ऑड कंपोजिट नंबर्स. हे लक्षात ठेवायचे तुम्ही. द सम ऑफ कंपोजिट नंबर्स फ्रॉम 1 to 100 इज 3989. जेवढे काही कंपोजिट नंबर आहेत 1 पासून 100 पर्यंत त्यांची सम किती आहे? 3989. आता पाहूया ट्विन प्राइम नंबर म्हणजे काय. अ पेअर ऑफ प्राइम नंबर्स विच डिफर बाय 2 आर ट्विन प्राइम नंबर. आता असे प्राइम नंबर्स की ज्यांच्यामध्ये डिफरन्स हा कितीचा आहे? 2चा आहे, तर ते झाले ट्विन प्राइम नंबर.
There are 8 pairs of twin prime numbers from 1 to 100. They are 3, 5. म्हणजे जर डिफरन्स बघितला तर 2चा येतो. 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73. पुढे पहा दिलेला आहे नंबर हा 5, 3, 4, 7, 4, 2, 1, 5, 3, 4, 7, 4, 2, 3. अर्थात हा 7 डिजिट आहे. इज ऑल्सो अ पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर. हे काही ट्विन प्राईम नंबर फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेले आहेत. आता पाहूया को प्राईम नंबर्स म्हणजे काय. नंबर्स विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1 आर called co-prime number. Any two consecutive numbers are always co-prime number. Co-prime number म्हणजे असे नंबर की ज्याच्यामध्ये कॉमन डिवायझर नाही, म्हणजे A1 हा एकच कॉमन डिवायझर असतो, त्याला आपण म्हणणार आहोत co-prime number. Example 25 and 9, 15 and 16 are co-prime numbers. The sum of the numbers from 1 to 10 is 55. The sum of even numbers from 1 to 10 is 30. The sum of odd numbers from 1 to 10 is 25. Using this information, we can find the following. Sum of the numbers from 51 to 16. या ठिकाणी तुम्हाला 51 to 60 ची सम दिलेली आहे. किती आले ती 555. सम ऑफ इवन नंबर्स फ्रॉम 51 to 16. सम ऑफ इवन नंबर म्हटलेला आहे ती किती आहे 280. सम ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 51 to 16 275. Sum of the numbers from 831 to 814 is 8355. Sum of the numbers from 1 to n is equal to n into bracket n plus 1 divided by 2. हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना मी तुम्हाला सांगेन. Thus, sum of numbers from 1 to 10, 1 to 20 is equal to 20 into bracket 20 plus 1 divided by 2 is equal to 210. Sum of the consecutive even numbers is equal to first even number plus last even number upon 2 is multiplied by total even numbers. आता हे काही फॉर्म्युले आहेत जे की तुम्ही पाठ करायचे आहेत. Sum of the consecutive odd numbers, first odd number plus last odd number divided by 2 multiplied by total odd numbers. The xth odd number after the given odd number is equal to the given odd number plus x multiplied by 2. The xth even number after the given odd number is equal to the given odd number plus x multiplied by 2 minus 1. The xth even number after the given even number is equal to the given even number plus x multiplied by 2. The xth odd number after the given even number is equal to the given even number plus x multiplied by 2 minus 1. या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. द टाईप ऑफ नंबर्स अँड देअर सम. ह्याच्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. International numerals. Numbers used for counting objects are called counting numbers. The names of the numbers 1, 2, 3, etc. are written using numerals as 1, 2, 3, etc. आता हे आपल्याला स्टँडर्ड 5th मध्ये झालेलं आहे. These numbers are known as international numerals. हे जे दिलेले आहेत ते इंटरनॅशनल आहेत. तर त्याच्या खाली मराठीमध्ये जे आहेत ते देवनागरी न्यूमेरल्स आहेत. नाउ रोमन न्यूमेरल्स. Roman numerals are written using 7 basic symbols. There is
नो सिम्बल फॉर झिरो. झिरोसाठी कोणत्याही प्रकारचा सिम्बल नाही.